ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत। अखेर आता नागराज प्रियाच्या पापाचा घडा भरत त्यांच्या सगळ्या गुन्ह्यांचा पाढा अर्जुन स्वतः आता रविराजांसमोर वाचणार असतो। कारण आता सायलीने प्रतिमेला सुभेदारांच्या समोर आणून खूप मोठ्या रहस्याचा उलगडाला आता सुरुवात झालेली असते। प्रिया नागराजने आता सुनीता आणि त्या वॉर्ड बॉयच्या साथीने आता शवागारातून जी बॉडी मिळवलेली असते त्याचा सगळा खुलासा आता एका डॉक्टरच्या तोंडून होणार असतो। आणि ते सगळं काही सत्य जेव्हा अर्जुनला समजणार असतं त्याच वेळ अर्जुन आता रविराजांसमोर मोठा धमाका करत प्रिया नागराज आता जबरदस्त अडकणार असतात। तर तो वॉर्ड बॉय आता दारूच्या नशेमध्ये सगळं काही आता डॉक्टरांना सांगून टाकणार असतो की कसं आता शवागारातून त्यांनी बॉडी गायब केली आणि त्याचे रेकॉर्ड मिटवले। ते हे सत्य समजता क्षणी आता रविराज आता पुढे काय निर्णय घेणार आणि प्रिया नागराज यांचं नाव समोर आता सुनीता आणणार का, की ज्या नर्सने आता त्यांना मदत केलेली असते ती नर्स सुनीता आता त्या दोघांचं नाव समोर घेऊन येत प्रिया नागराज आता या सगळ्या प्रकरणातून सही सलामत सुटणार, की अर्जुन आता त्यांच्या पापांचा पाढा वाचणार व रविराज आता त्यांना शिक्षा देणार, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जिवंत प्रतिमेला पाहिल्यानंतर आता खूप सारे प्रश्न निर्माण झालेले असतात। तर तिथे आता नागराज प्रियाची मात्र चांगली वाट लागलेली असते। सायलीने प्रतिमेला घेऊन आल्यामुळे आता सत्याला वाचा फुटलेली असते आणि हे सत्य शोधणार असतो तो म्हणजे अर्जुन। तर तिथे आता रविराजांना एक खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की जर प्रतिमा जिवंत आहे तर मग त्या बॉडीचे DNA टेस्ट तन्वीच्या DNA कसे काय मॅच होऊ शकतात, हा प्रश्न फक्त रविराजांनाच नाही तर सगळ्यांनाच पडलेला असतो। परंतु तिथे आता नागराज म्हणत असतो की हा दादा आता तर जास्त खोलापर्यंत गेला तर प्रिया आपली वाट लागेल आणि याने आता हे काम स्वतः घेतलं नाही तर त्या अर्जुनला सोपवलं आहे। आता त्या अर्जुनला आपल्याला मॅनेज पण करता येणार नाही। या दादाला काहीतरी बोलून इकडे तिकडे गाफील तरी ठेवू शकत होतो, परंतु आता या अर्जुनला काय करायचं। तेव्हा आता प्रिया नागराजला सांगते की काय करायचं म्हणजे आपल्याला आता त्या सुनीता आणि वॉर्ड बॉयची भेट घ्यावी लागेल आणि त्या दोघांना सांगावं लागेल की तोंड उघडलं तर त्यांचं आपण काय करू शकतो ते। म्हणजे याआधी त्या सुनीताला मी धमकी दिली आहे की जर तिने तोंड उघडून काही सांगितलं तर तिच्या जीवाचं बरं वाईट होईल। मला नाही वाटत ती अर्जुन समोर आता काहीतरी बोलेल। त्यावरती नागराज सांगतो की हे बघ प्रिया, त्या मधुभाऊंच्या प्रकरणामध्ये ती साक्षी बोलत नाहीये तर अर्जुन इकडून तिकडून तरी पुरावे मिळवलेलेच आहेत। त्या दादापेक्षा ना सगळ्यात हुशार अर्जुन आहे आणि अर्जुनला मॅनेज करणं इतकं सोपं काम नाहीये। तर रविराजांना आता सायलीने सगळं काही सांगितलेलं असतं की तिला प्रतिमा कशी भेटली, आधी कुठे दिसली होती, अलिबागमध्ये ती कशी काय सापडली, ह्या सगळ्या प्रश्नाची आता सायलीने रविराजांना उत्तरं दिलेली असतात। आणि तेव्हा आता अर्जुन सायलीचे आभारच मानतो। तो सायलीला म्हणतो की मिसेस सायली आय एम सॉरी, कारण मी तुमच्यावरती विश्वास नव्हता ठेवला। मला ना सतत वाटत होतं की तुम्ही काहीतरी वेड्यासारखा विचार करताय, परंतु आता तुम्ही प्रतिमा त्याला घेऊन आला आहात ना तर खात्री पटली आहे। परंतु रविराज तिथे म्हणतात की एक प्रश्न अजून आहे की जर ही आपलीच प्रतिमा आहे, आपण जर असं म्हटलं म्हणजे ही आपलीच प्रतिमा आहे, परंतु अजून एक प्रश्न तसाच शिल्लक राहतो की ते DNA रिपोर्ट मॅच कशी काय होऊ शकतात। त्यावरती आता अश्विन सांगतो की रविराज काका हॉस्पिटलमध्ये असे काही गोंधळ होऊ शकतात, म्हणजे नर्स वॉर्ड बॉय यांच्यामुळे काही ना काही सतत प्रश्न उद्भवलेले असतात। कदाचित मला असं वाटतं की चुकून ते DNA रिपोर्ट आपल्याकडे आले असतील आणि आपला गैरसमज झाला असेल। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तसं होऊ शकतं, परंतु ती बॉडी कोणाची आहे हे सुद्धा आपल्याला शोधून काढावं लागेल ना, कारण आपण जशी प्रतिमा हत्याची बॉडी समजून त्या बॉडी जाळली तसेच आता तो व्यक्ती ज्या कोणाच्या घरचा असेल ते सगळेजण त्याच्या काळजीत असतीलच की। तेव्हा आता अर्जुन रविराजांना म्हणतो की सिनियर तू जास्त काळजी नको करू, या प्रकरणाचा माझ्या मी छडा लावतो। तर त्यानंतर प्रिया आणि नागराज दोघे आता त्या शवागारात नर्स आणि त्या वॉर्ड बॉयला भेटायला गेलेले असतात की ज्यांनी आता ती बॉडी देण्यासाठी मदत केलेली असते, कारण त्यांना धमकी द्यायची असते आणि त्यांचं तोंड बंद ठेवायचं असतं। जर अर्जुनास जराही भनक लागली की या सगळ्या प्रकरणामध्ये त्या दोघांचा हात आहे तर अर्जुन काय करू शकतो हे त्यांना चांगलंच माहिती असतं। तर ते दोघे गेल्यानंतर आता तिथे सुनीता ही त्या दोघांना म्हणते की तुम्ही इथे कशासाठी आला आहात, तुमचं काम तर मी केलं आहे ना आणि आपले सगळे काही संबंध व्यवहार त्याच दिवशी संपले होते ना, मग कशासाठी आला आहात तुम्ही। त्यावरती आता नागराज तिथे सांगतं की हे बघ आम्ही फक्त एवढंच तुला सांगायला आलो आहोत की आता त्या सगळ्या बॉडीच्या प्रकरणाची छानबीन करायला एक वकील इथे येऊ शकतो आणि जर तुम्ही दोघांनी जर तोंड उघडलं ना तर आम्ही तुमच्या जीवाचं काय करू शकतो एवढं लक्षात ठेवा। तेव्हा आता
त्या ती सुनीता लगेचच प्रियाला म्हणते की मॅडम तुम्ही इथे यायला नको होतं. मी तुम्हाला याआधीसुद्धा म्हटले होते ना की आमचे एक स्ट्रिक्ट डॉक्टर आहेत की जे इथे सतत नजर ठेवून असतात आणि त्यांना जर आता थोडीफार भनक जरी लागली ना तर ते मला नोकरीवरनं काढून टाकतील. एवढंच नाही तर बॉडी गायब झाली आहे हे जर त्यांच्या लक्षात आलं ना तर मग मला पोलिसात सुद्धा देऊ शकतात. प्लीज तुमच्यासमोर हात जोडते, तुम्ही इथून निघून जा. तेव्हा आता त्या डॉक्टरांची नजर इकडे प्रिया नागराज आणि त्या नर्सवरती पडलेली असते. त्या डॉक्टरला आता अचानक थोडाफार संशयही आलेला असतो. परंतु आता तो डॉक्टर डायरेक्टली यांना काही प्रश्न न विचारता सगळ्या प्रकरणाची छानबीन करायचा स्वतः निर्णय घेतो. त्याला काही ना काहीतरी वाटत असतं की नक्कीच हे लोक कोण आहेत आणि शवाघरामध्ये कशासाठी येऊ शकतात आणि ते जणू असं काही बोलत आहेत की जशी काही धमकी देत आहेत. आणि त्या डॉक्टरने सगळे आता प्रिया नागराजने बोट वगैरे इशारा करून जे बोललेले असतात त्याच्यावरून त्या अंदाज ठरवलेला असतो. तर त्यानंतर तो डॉक्टर ठरवतो की आता हा वॉर्ड बॉय आणि त्या नर्सवरती आपण नजर ठेवायची. सुनीता तर आता सगळं काही सावरून घेण्यासारखे असते, परंतु तो वॉर्ड बॉयचा काही भरोसा नसतो, कारण दारूच्या नशेमध्ये तो काय बरळून जाईल सांगता येत नसतं आणि त्याचीच भीती नागराज प्रियाला असते. तर प्रियाने परत आता सुनीताला सांगितलेलं असतं की हे बघ तुला पैसे लागत असतील तुम्हा दोघांना तर आणखीन देऊ, परंतु तोंड बंद ठेवा. आणि त्यानंतर गेल्यानंतर जेव्हा आता तो डॉक्टर सगळीकडे फेरफार करत असतो, फेऱ्या मारत असतो सगळीकडे, तो प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन आता सगळे काही शेव जे असतात ते पाहत असतो. अचानकपणे आता त्या डॉक्टरच्या लक्षात येतं की त्याने मागच्या वेळेस जात असताना जेव्हा पाहिले होते त्यानुसार आता एक शेव कमी आहे. आणि तर त्याने आता नंतर गेल्यानंतर तिथे सगळे रेकॉर्ड चेक केलेले असतात. तर त्या रेकॉर्डमध्ये आता त्या शेवाचं नावही लिहिलेलं नसतं आणि क्रमांकही नसतो. तर त्या सगळ्या डॉक्टरची आता जिकडे तिकडे नजर असल्यामुळे त्याला आता या दोघांवरतीच शंका आलेली असते, कारण त्याने आता प्रिया नागराजला बोलताना पाहिलेलं असतं. परंतु आता डायरेक्टली जर ह्यांना विचारायला गेलं तर ही लोक तोंड उघडणार नाहीत हे त्याला चांगलेच माहिती असतं, म्हणून तो आता जास्त कांगावा न करता डॉक्टर गप्पच असतो. तर त्यानंतर तो वॉर्ड बॉय जेव्हा आता त्याची ड्युटी असते त्यावेळेस ड्युटीवरतीच आता खूप जास्त दारू पिलेला असतो आणि खूप जास्त दारू पिल्यानंतर त्याच्यासोबतचा जो वॉर्ड बॉय असतो त्याला सगळं काही सांगत असतो की कसं त्या दोघांनी आता मिळून त्या लोकांना बॉडी गायब केली, त्याचे रेकॉर्ड कसे मिटवले आणि त्यानंतर त्या लोकांकडून ती बॉडी गायब करण्याचे किती सारे पैसे घेतले ते. तर तो आता वॉर्ड बॉय सांगतो की 2 लोक आले होते, म्हणजे एक मुलगी होती आणि एक माणूस. ती आले आणि आम्हाला बॉडी मागितली होती. त्यानंतर आम्ही आता त्या डॉक्टरला गाफील ठेवलं आणि त्या डॉक्टरांना गाफील ठेवून आता ती बॉडी शवागारातून गायब केली. त्या लोकांना आम्ही ती बॉडी दिली आणि ती बॉडी देण्याच्या बदल्यात त्या लोकांनी आम्हाला खूप सारे पैसे दिले. आणि त्यानंतर सुनीताने कसे सगळे आता त्या बॉडीचे रेकॉर्ड मिटवले ते सगळं काही आता स्वतःच्या तोंडून दारूच्या नशेमध्ये तो बरळून जातो. आणि हे सगळं आता त्या डॉक्टरांनी ऐकलेलं असतं. प्रिया नागराजची भीती अखेर आता खरी ठरलेली असते. त्यांनी एवढी धमकी देऊन सुद्धा आता त्याचा काहीच उपयोग झालेला नसतो. तरी नागराजला थोडीफार मनामध्ये भीती असतेच की त्याचा आता या वॉर्डबॉयवरती एवढा विश्वास नसतो. सुनीता जरी आपलं काम फत्ते करणाऱ्यातली असली तरीसुद्धा हा वॉर्डबॉय दारूच्या नशेत काय बोलून जाईल सांगता येत नसतं आणि ती भीती खरी ठरलेच. तर तोपर्यंत तिकडे अर्जुनने आता इन्स्पेक्टरला बोलावून घेतलेलं असतं आणि इन्स्पेक्टरला त्याने प्रतिमाला दाखवलेलं असतं. तेव्हा आता त्या इन्स्पेक्टरचा सुद्धा स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही. तर त्यानंतर आता इन्स्पेक्टरने काही प्रश्न विचारल्यानंतर सायली त्या प्रश्नांची उत्तरं देतेही. तेव्हा आता इन्स्पेक्टर अर्जुनला विचारतात की मग नक्की आता तुम्हाला खात्री आहे का की ही तुमचेच आत्या आहेत, ही तुमचीच व्यक्ती आहे? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो, आम्हाला 100% खात्री आहे. परंतु इन्स्पेक्टर आता आम्हाला हे सत्य शोधून काढायचं आहे की ती बॉडी नक्की कोणाची होती आणि हॉस्पिटलमध्ये आमच्या तन्वीचे आणि त्या बॉडीचे DNA मॅच कसे काय झाले. जर हॉस्पिटलकडून ही चूक खूप मोठी झाली असेल तर त्यांची ती चूक लक्षात आणून द्यायला हवी आहे ना. जर पुढे कोणाच्या बाबतीत असं काही घडलं तर ते इन्स्पेक्टर आता अर्जुनची मदत करणार असतात. ते सांगतात की ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते सुद्धा बरोबर आहे. जसं तुम्ही गेली कित्येक वर्ष तुमच्या माणसाचा या व्यक्तीचा शोध घेत होतात तसेच आता तुम्ही जी बॉडी जाळली त्याचाही कोणीतरी शोध घेत असेल आणि कदाचित जर ते DNA रिपोर्ट खोटे असतील, चुकीचे असतील तर ते रिपोर्ट आता खरे त्या हॉस्पिटलमध्येच आपल्याला मिळू शकतात. आपण चौकशी करूयात. तर इकडे आता त्या डॉक्टरने वॉर्ड बॉय आणि सुनीता या दोघांनाही बोलवून घेतलेलं असतं. तेव्हा तो सुनीताला सगळं काही प्रकरणाचा जाब विचारत असतो. तर सुनीता खूप घाबरलेली असते. तेव्हा सुनीता सांगते की माझा या सगळ्यामध्ये दोष नाही आहे. तेव्हा आता तो डॉक्टर सांगतो की हे बघा,
जर तुम्ही आत्ताच्या आत्ता मला सगळं काही खरं सांगितलं नाही की तुम्ही बॉडी कुणाला दिली, ती गायब का आणि कशासाठी केली, त्या लोकांनी त्या बॉडीचं काय केलं होतं आणि तुम्हाला किती सारे पैसे दिले, ती लोकं कोण होती, या सगळ्या प्रश्नांची मला उत्तरं हवी आहेत. आणि जर तुम्ही ती उत्तरं देऊ शकत नसलात तर मी तुम्हाला आता पोलिसात देईन. आता पोलिसांची भीती सुनीताला खूप वाटते. तेव्हा आता त्या वॉर्डबॉयने माती खाल्लेली असते आणि सगळंच बरळून मोकळा झालेला असतो. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये त्याच्यासोबत अडकलेली असते सुनीता. आणि जर आता सुनीता आणि त्या वॉर्डबॉय या दोघांनी जर नाव त्या प्रिया आणि नागराजचं घेतलं तर त्यांची पुरती वाट लागणार असते. तर तोपर्यंत आता त्या इन्स्पेक्टरला त्या डॉक्टराने फोन करून सगळं काही सांगितलेलं असतं. तर त्यानंतर आता इन्स्पेक्टरला सगळे आता हॉस्पिटलमधली हकीकत कळल्यानंतर इन्स्पेक्टरने आता परत अर्जुनची भेट घेतलेली असते आणि अर्जुनला ते सांगतात की आम्हाला असा असा सेवागारातून आता फोन आला होता आणि तिथून एक बॉडी गायब झाली आहे आणि त्या डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की तेथील नर्स आणि वॉर्डबॉयने ती बॉडी कोणाला तरी दिली होती आणि त्याचे रेकॉर्ड आता मिटवले गेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की ते 2 व्यक्तींना ते ओळखू शकतात. कदाचित आपण त्या डॉक्टरांची भेट घेऊयात, कारण जर ती बॉडी त्यांच्या शवागारातून गायब झालेली बॉडी असेल आणि कोणाचं जर काही कारस्थान असेल तर तेव्हा आता अर्जुनला इन्स्पेक्टरचं म्हणणं पटलेलं असतं. तर आता अर्जुन त्या डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर इकडे आता तोंड उघडून तो वॉर्डबॉय आणि सुनीता प्रिया नागराजचं नाव घेणार का, आणि जर आता त्या दोघांचं नाव समोर आलं, अर्जुन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला, तर रविराज आता नागराज आणि प्रियाला काय शिक्षा देणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार.